हॅलो हॅलो. चला, दोनही संघ आपले अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे आणि पहिला बॉल जर पडला तर तीन चेंडूंची पेनल्टी असणार आहे, याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. सामना क्रमांक 2 ला आपण सुरुवात करतोय. एका बाजूने मोरिया 11 संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये साईशा 11 असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. मोरिया 11 संघ आपण पाहतोय, संघ मालक आहे सन्माननीय विराजी देशमुख साहेब आणि आयकॉन खेळाडू आहेत अक्षय देशमुख आणि त्यांच्या विरोधामध्ये पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर होता. इथे मात्र वाईड बॉलची घोषणा पंचांनी केली आणि नो बॉलची घोषणा पंचांनी केली आणि अवांतर धावेने या डावाला सुरुवात होईल. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल आहे आणि इथे मात्र पहिला बॉल फ्री हिट असणार आहे. अक्षय देशमुख गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ शॉट दॅट इज. फ्री हिटचा बॉल होता ऑन साइडला. अप्रतिम फटका आहे. बॉलला फेकून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार. अप्रतिम फटका आपण पाहिला मयूर मेहर यांच्या बॅटमधून. 7 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. यावेळेस मात्र विकेट कीपर बॉलला गॅदर करू शकलेले नाहीयेत. एक धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 8 धावा धावपलकावरती आहेत. मोरिया 11 संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मालक सन्मान्य विराजी देशमुख आणि अनिलजी भोईर साहेब A1 जोडीच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेलाय. आयकॉन आहेत अक्षय देशमुख, ज्यांना सध्या आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये साईशा 11 संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. संघ मालक सन्मान्य अरुणजी राऊत साहेब आणि आयकॉन तेजस राऊत यांना देखील आपण मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेस देखील शफल लाईनमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. वाईड बॉलची घोषणा पंचांनी केली. आणखी एक अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावपलकावरती आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि सध्या या स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावाने एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय, खरं तर के वॉरियर्स, ते सन्मान्य दिनेशजी भोईर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती एक कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आगरी जॉनी लिव्हर म्हणून त्यांची ओळख राहिली आहे असे मनोहरजी कोळंबे या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी काही क्षणात जवळ आपण पाहतोय भरपूर भाषांवरती त्यांचं प्रभुत्व राहिलेलं आहे. आणि या ठिकाणी त्यांना आपण एक विनंती करू की या स्टेडियमवरती आपला आवाज या ठिकाणी जरूर आला पाहिजे. बदलापूर प्रीमियर लीग मध्ये, परंतु इथे फटका फसलाय. चिडिया छिप गई खेत में, धक्का लागेल पहिला. बॅटिंग करत असताना साईशा 11 संघाला फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळाले. हॅलो नमस्कार. मिनटं मला द्या. मी आगरी जॉनी टाइमपास पिक्चरचा गायक, चला हवं द्या हास्य सम्राट. आणि आजचा स्टेडियम बघून असं वाटतं की आपण मुंबईला आहोत आणि खेळाडू पण एवढे भारी आहेत. आणि ज्यांनी आयोजक केला असेल कार्यसम्राट शैलीजी वडणारे, म्हणजे बघूनच असं वाटतं की मुंबईला आपण आलेलो आहोत. तर हेच आपण वाक्य इंग्लिशमध्ये कसं बोलू. सो आय एम व्हेरी सॅटिस्फाईड टू सी द गेम.
all of the boys are the very nice. They're the flying and shade is ordinary. They have this celebration in this program, cricket match. So I'm very satisfied to see the game. ಏನ್ರಿ ಏನು ಕೇಳಿದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಇದು ಶಾರ್ಟ್ ಚಲೋ ಮಾಡ್ತಂದ್ರಿ ಇದಿಲ್ಲ. ನಾನು ಈಗ ಪೈಲಿ ಬಾರಿ ಬಂದಲ್ಲ ಈಗಿಲ್ಲ ಮ್ಯಾಚ್ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಮಕ್ಕೇ ಸಂಗಟ ಅವರ ಭಾರಿನ ಪಕ್ಕ ಭಾರಿ ಜೋ ಬಾಯ್ ಮುरला ಏಲಕ್ इट्स अ व्हेरी नाईस. तर टाइमपास पिक्चरमधलं पहिलं माझं गाणं म्हणजे अख्खा महाराष्ट्रात गाजलं ते गाणं म्हणजे ही पोलीस आजूक तुपातली. त्यामध्ये आग्र्या कोळ्यांचं नाव मी फेमस केलं तो म्हणजे धावला. हलद लावी ते ग सवत्या माल्यानं हिरा दिला ग गावच्या देवाला हाली हाली कुंदाबाई अक्काची ही माऊली कुंदाली हलद लावा अक्काबाईचे हे मावशे ए ताई ए कमला अक्काच्या लग्नाला गाणं गाव हे पहिल्या दारच्या हा प्रेमानं साला कालिंज केलंय बहार ही पोलीस आजूक तुपातली तिला मावऱ्याचं लागलंय नाद. धन्यवाद. तर किरण राऊतनी पण मला सांगितलं स्टेजवर या. त्यांच्या आग्रहास्थान मला इथे चान्स दिली. जास्त बोलणार नाही कारण क्रिकेट खेळा मस्त चालू आहे. तर खूप शुभेच्छा सर्वांना. आमचे शैलेशदादा वडणारे तुम्हालाही शुभेच्छा. अशीच क्रिकेट सामने बी दरवर्षी ठेवत राहा. तुम्हाला भरपूर प्रतिसाद मिळेल. धन्यवाद. धन्यवाद. मनोहरजी कोळंबे यांचा आवाज आपण ऐकलात. खरं तर आपल्या मातीतला माणूस आणि त्या माणसानं मात्र किती मोठे कामं केलेत आज खरं तर ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपलं मनापासून कौतुक आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगलं नियोजन असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय शैलेशदादा वडनेरे फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि तिचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. अतिशय दमदार आखीव रेखीव नियोजन असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. 16 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूने मोरिया 11 संघ आपला खेळताना पाहायला मिळतोय. संघ मालक सन्माननीय विराजी देशमुख साहेब आणि अमितजी भोईर साहेब एवन जोडी आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये साईशा 11 संघ मालक आहेत अरुणजी राऊत साहेब. आणि हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल यावेळेस मात्र पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजन मध्ये कमालीचा सेल टिपलाय आणि आणखीन एक सफलता. फलंदाज बाद विकेट. तो धक्का क्रमांक 2 या ठिकाणी या साईशा 11 संघाला लागलेल्या प्रतिम झेल या ठिकाणी टिपलेल्या अनिल शेंडे यांना तुम्ही पाहिलेलं आहे. खरं तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो सूरज आलेत आणि पहिल्याच बॉलवरती त्याला विकेट मिळाली. कुठेतरी त्याचा आत्मविश्वास दुरावलेला पाहायला मिळेल. 16 वरती दुसरा धक्का लागलेला आहे. सध्या आपण पाहतो सुरुवातीला आक्रमण केलं ते म्हणजे साईशा 11 संघाने पहिल्या पॉवर प्लेमध्ये 16 धावा बनवल्या. परंतु सेकंड पॉवर प्लेला जशी सुरुवात झाली आहे तसे मात्र विकेट मारले. सध्या मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहतो महेंद्र ठाणगे खेळतायत तर नवीन सध्या आपण पाहतो या फलंदाज रोहनला देखील तुम्ही पाहताय स्टप्स या नावाने. अगदी आपण पाहतो फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघासाठी ज्याने बराच काळ क्रिकेट खेळलेला आहे. अप्रतिम खेळ त्याचा राहिलेला आहे. तो खेळाडू सध्या आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला आहे रोहन भालेराव. गोलंदाजी मार्कवरती सूरज पहिला बॉलवरती विकेट मिळाली आहे. एका बाजूला अरुणजी राऊत साहेब सरपंच कानूरचे त्यांनी बांधलेला संघ आहे तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व विराजी देशमुख साहेब आणि अमितजी भोईर साहेब यांनी बांधलेला संघ आपण पाहतो. मोरिया 11 एका बाजूला अक्षय देशमुख कॅप्टन आहेत तर दुसऱ्या बाजूला कानूर टीमचे तेजस राऊत. एक चांगलं बॅटल रंगेल शिंदे सर या मॅच मध्ये यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते बदलापूर प्रीमियर लीग. खरं तर शैलेशजी वडनेरे साहेब यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न आहे आणि खरं तर ते सत्यात उतरवण्याचं काम आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सीझन 2 मध्ये आपण आहोत. गतवर्षी पहिलं पर्व पाहिलं दिमागदार पद्धतीचं आयोजन करण्यात आलं डे फॉर्मॅटमध्ये. परंतु यावर्षी काहीतरी वेगळी संकल्पना तमाम बदलापूरच्या ग्रामीण खेळाडूंना ज्याने उपलब्ध करून दिलेली आहे
ते सन्माननीय शैलेशजी के श्रीनाथ वडनेरे साहेब यांचं देखील कौतुक व्हायला हरकत नाही. बॉल सीमा पार, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा अटके पार षटकार. शैलेशजी वडनेरे साहेब देखील मुख्य मंचावरून या माचा आनंद घेत आहेत. विराजजी देशमुख साहेब असतील, अमितजी भोईर साहेब, यानंतर अरुणजी राऊत साहेब असतील आणि नुकताच आगरी जॉनी लिव्हर म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे. खरं तर टाइमपास मध्ये ज्यांचं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आणि तमाम आगरी समाजाला या ठिकाणी आपण पाहतो एक अभिमानाची गोष्ट मिळाली आणि हे नाव साता समुद्र पलीकडे गेलं. ते नाव म्हणजे मनोहर कोळंबे. बॉल चाललाय सीमा पार आणि सध्या आज या ठिकाणी या स्पर्धेचं खास आकर्षण डान्सिंग अंपायर शैलेशजी वडनेरे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. विष्णू शिंदे सर देखील दाखल झालेले आहेत आणि त्यांचा जलवा देखील आजच्या रात्रीमध्ये आपण पाहणार आहोत. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. बॅटिंग करत असताना साईशा 11 संघाला पाहायला मिळाली आहे आणि रोहन भालेराव कॅपिटलाइज करताना पाहायला मिळत आहेत. जेव्हापासून मैदानावरती दाखल झालेत चौकारां षटकांमध्येच आता मात्र व्यापार त्यांचा पाहायला मिळतोय. ओनली डिलिंग इन बाउंड्रीज. पुढचा बॉल अक्कोट टप्प्याचा ऑफस्टमच्या बाहेर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. आणखी एका डॉट बॉलची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. सन्माननीय युवा उद्योजक विराजजी देशमुख साहेब आणि अमितजी भोईर साहेब त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय मोरिया 11 आणि सन्माननीय विराजजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी समालोचकांसाठी देखील या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. सन्माननीय मॅडी धुळे सर यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस आणि समालोचक सोमनाथजी खाडे आणि माझ्यासाठी देखील 1000 रुपयाचं बक्षीस त्यांच्या माध्यमातून आलं. इथे मात्र अपील झाली आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. रोहन भालेराव आक्रमक खेळत होते, त्यांची देखील विकेट आली आहे. फलंदाज बाद. विकेट गिरे तो नवीन फलंदाज मैदानावरती जात आहेत. सन्माननीय विराजी देशमुख साहेब खरं तर भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे तालुका अध्यक्ष आहेत आणि या स्पर्धेसाठी मोरिया 11 संघाचं खरं तर त्या संघाला त्यांनी पुरस्कृत देखील केलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासोबत सन्माननीय अमितजी भोईर साहेब या दोघांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये साईशा 11 हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. संघ मालक खरं तर कानोरगावचे सरपंच अरुणजी राऊत यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांचा आयकॉन खेळाडू तेजस राऊत देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 27 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये महेंद्र ठाणगे आणि विवेक पिशेकर ही जोडी सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 27 धावा धावपलकावरती आहेत. साईशा 11 संघाची चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती. 27 वरती 3. सध्या आपण पाहिलं तर 2 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. एका बाजूला साईशा 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा मोरिया 11 संघ आपण पाहतोय. पहिली मॅच या अगोदर आपण पाहिली, तो सामना जिंकला काव्या 11 प्रफुल्लजी मोरे साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. त्या संघाने पहिल्या मॅचमध्ये बाजी मारली, परंतु शिंदे सर आवर्जून सांगायला आवडेल की काल जो सामना या ठिकाणी प्रेक्षणीय मॅच आपल्याला पाहायला मिळाली. अनेक साऱ्या प्रेक्षकांनी त्या सामन्याला लाईव्ह एन्जॉय केला आणि इकडे देखील ग्राउंडवरती जवळजवळ 10 ते 15,000 प्रेक्षक या ठिकाणी माझा आनंद घेत होते. परंतु मी तर म्हणेन ना, जे मोठमोठ्या राजकारण्यांना जमलं नाही आणि जे मोठमोठ्या कार्यकर्त्यांना जमलं नाही ते शैलेशजी वडनेरे साहेब यांनी एका शब्दावरती करून दाखवलं. कारण एका बाजूला शिवसेना 11 तर दुसऱ्या बाजूला BJP 11 असे नामांकित सर्व नगरसेवक काल एकाच प्लॅटफॉर्मवरती आपल्याला पाहायला मिळाले. त्याचं नाव होतं बदलापूर प्रीमियर लीग. शैलेशजी वडनेरे फाउंडेशन आयोजित सीझन 2 मध्ये एक जबरदस्त जलवा काल तमाम बदलापूरकरांना अनुभवाला मिळाला. नक्कीच कौतुक केलं पाहिजे सन्माननीय शैलेशजी वडनेरे साहेब. खरं तर एक असं व्यक्तिमत्व आहे की राजकारणाच्या जागेवरती परंतु समाजकारण हे पहिलं केलं जातं आणि ते नाव आहे सन्माननीय शैलेशदादा वडनेरे. त्यांचं कौतुक झालंच पाहिजे. कमालीचा फटका आपण पाहतोय. सरळ बॅटने प्रहार केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सीधी बात नो बकवास. बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार. ज्यांचं आगमन झालंय PP रेव्हेंजर्स आणि अर्शान मोटर्सचे सर्वेसर्वा ईश्वरभाई चौकर यांचे मनपूर्वकपणे हार्दिक स्वागत. बदलापूर प्रीमियर लीग
शैलेजी वडनेरे फाउंडेशनच्या वतीनं आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा इथे खोऱ्याने ओढावं लागणार आहेत. धावांची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला चांगली करावी लागेल. जर प्रतिस्पर्धी संघाला एक चांगलं मोठं टार्गेट द्यायचं असेल तर इथून धमाकेदार सुरुवात व्हायला हवी आहे. सध्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला विवेक पिसेकर मयूर बदलापूर संघाला ज्यांनी वेळोवेळी प्रेझेंट केलेलं आहे आणि आज या ठिकाणी साईश 11 संघासाठी खेळ करत असताना 6 धावांवरती तो नाबाद खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला महेंद्र ठाणगे ज्याने 2 बॉल फेस केले, 2 वरती तो नाबाद खेळतो. संघाची धावसंख्या 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. नाव बॅक टू क्रिकेट ओर टू कम बॉक्स. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटचं लिडिंग एज लागले थर्डमॅन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली विवेक पिशेकर यांची देखील खेळी संपुष्टात आली आहे. मोठ्या फटक्यानंतर विकेट येते आणि ते चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. पार्टनरशिप बिल्ड होताना या सामन्यामध्ये, या डावामध्ये आतापर्यंत पाहायला मिळाले नाही. आणखी एक फलंदाज बाद, विकेट. नवीन बॅटर राहुल सिंग मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 6 वरती राहुल सिंग आपल्या मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. खरं तर बदलापूर प्रीमियर लीग एक वेगळी आगळी संकल्पना तुम्हाला पाहायला मिळते. बदलापूर विभागातील सर्व खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी आपण पाहतोय. सन्माननीय शैलेशदादा वडनेरे फाउंडेशनच्या माध्यमातून निर्माण केलं गेलं आहे आणि या व्यासपीठावरती मात्र बदलापूर विभागातील सर्वच खेळाडूंना मात्र संधी या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. अतिशय चांगली असणारी स्पर्धा अर्थात बदलापूर प्रीमियर लीग सीझन 2 आपण ही स्पर्धा पाहतोय. अतिशय वेगळ्या आगळ्या रूपामध्ये ही स्पर्धा यावर्षी आपल्याला पाहायला मिळते. पाठीमागच्या वर्षी डे फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली, परंतु यावर्षी डे आणि नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय दर्जेदार नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल अक्षय देशमुख यांचा फोर्स केलाय एक्स्ट्रा कव्हर रिजनला. कमालीचा ड्राईव्ह आहे आणि बॉल जाईल सीमारेषे पार. राहुल सिंग यांच्या बॅट मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, चौकार. सेकंडला राहुल सिंग जबरदस्त ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतो. राजमुद्रा खरवी संघासाठी गेली कित्येक वर्ष त्यांनी देखील चांगला खेळ केलेला आहे. ज्याने ग्रामीण गटातून खेळत असताना गोरसई बस सारख्या संघाला देखील घाम फोडला होता आणि तोच संघ आपण पाहतो राजमुद्रा खरवी आणि त्या संघाचं वाईस कॅप्टन सध्या स्ट्राईक आपण पाहतोय. साईश 11 संघामध्ये राहुल सिंग पहिलाच बॉलवरती अक्षय देशमुखच्या विरोधात चौकार आला. धावफलकामध्ये आपण पाहतो 38. षटकातील शेवटचा बॉल षटक क्रमांक 30 ही प्रगती पथावरती आहे. 38 धावा, चांगली सुरुवात शिंदे सर आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मागच्या मॅच मध्ये पीपी रिव्हेंजर्स अर्शन मोटर संघाने देखील 3 ओव्हरमध्ये 39 धावा बनवल्या होत्या, परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये फार कमी धावसंख्या पाहायला मिळाली. परंतु सध्या तरी या ठिकाणी आपण पाहतोय तसा प्रयत्न होईल का गोलंदाजांकडून हे देखील पाहिलं जाईल. कारण एका बाजूला मोरिया 11 तर दुसऱ्या बाजूला साईश 11 अनेक स्टारकास्ट ग्रामीणचे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सध्या बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय देशमुख 30 थरार गोलंदाजी आहे. ओ दी स्टंप, ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सेन्सिबल क्रिकेट. एक सिंगल धाव घेण्यात आली आहे. एकच धावेवरती समाधान आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती साईश 11 संघाची 4 बाद 39 धावा आहेत. सध्या तरी आपण पाहतो प्रति षटकामागे 13ची सरासरी पाहायला मिळालेली आहे. या आपण आपल्याकडे वेळ तत्पूर्वी आपण काही विशेष सन्मान या मुख्य मंचावरती घेणार आहोत. नुकताच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एकोणचाळीस धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हे 39 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या डावामध्ये, पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं 39 धावा 3 षटकांनंतर बनल्या होत्या, जिथे एकच विकेट
बॅटिंग करणाऱ्या टीमनं गमावली होती, परंतु तदनंतर मात्र एकामागून एक विकेट गमावताना आपण पाहिलं पीपी रिव्हेंजर्स अँड अर्शन मोटर संघाला. परंतु इथे मात्र संधी असेल, कारण राहुल सिंग देखील एक आक्रमक फलंदाजी, आक्रमक सुरुवात त्याने देखील केली. चौकार त्यांच्या देखील बॅटमधून आला आहे आणि त्यांच्या जोडीने महेंद्र ठाणगे आपल्याला पाहायला मिळतील. मयूर मेहर यांच्या देखील बॅटमधून एक षटकार आपण पाहिला आहे. रोहन भालेराव यांची खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे, परंतु आता मात्र पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळालं नाही. या डावाचं वैशिष्ट्य आहे, धावा तर येताना पाहायला मिळाल्यात, परंतु 5 षटकांच्या मॅचेसमध्ये तुम्ही आक्रमक बॅटिंगची अपेक्षा करता, ती आक्रमक बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. प्रत्येक फलंदाजानं चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आपल्या मैदानावरती पाहायला मिळाला आहे. सुरुवातीला तेजस राऊत आणि त्यांच्या जोडीने मयूर मेहर ही जोडी मैदानावरती होती. त्यानंतर क्रमांक 3 वरती आलेल्या रोहन भालेराव यांनी खूप चांगली बॅटिंग मैदानावरती केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. विवेक पिशेकर यांच्या बॅटमधून देखील एक षटकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 साठी अंकित राऊत दाखल झालेत. पहिलाच बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. आणखी एक बॉल डॉट येताना तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4ला सुरुवात झाली आहे आणि पहिला बॉल पुन्हा एकदा डॉट येताना पाहायला मिळाला आहे. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये देखील ऋतिक रसाळ नावाचा गोलंदाज होता, ज्यांनी केवळ 4थं षटक 2 धाव्यांचं टाकलं होतं आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होईल का ते चित्र पाहायचंय. ज्यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, शरीरावरती कदाचित बॉल आदळलाय आणि एका धावेचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. लेग बाईच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होते, एकेरी धावेनं धावफलक पुढे जात आहे. अंकित राऊत देखील पुनरागमन करून देतात आपल्या संघाला. पहिले 2 बॉल खरं तर खूप नियंत्रित पाहायला मिळालेत अंकित राऊत यांचे देखील. कौतुक त्यांचं देखील झालं पाहिजे, कारण दमदार सुरुवात आपल्या संघाला षटक क्रमांक 4 मध्ये त्याने करून दिली आहे. स्ट्राईक एंडवरती महेंद्र ठाणगे फुलर लेनचा बॉल समोर ड्राईव्ह करतायत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सन्माननीय महेंद्रजी धुळे, आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क साधायचा आहे. महेंद्रजी धुळे, सन्माननीय वडनेरे साहेब आपली वाट पाहत आहेत. विनंती आहे महेंद्रजी धुळे, आपण त्यांच्यासोबत संपर्क या ठिकाणी साधायचा आहे. बॅटच्या आतल्या एजला बॉल लागला होता. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. याही षटकामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन आपल्याला पाहायला मिळतंय अंकित राऊत यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील प्ले अँड मिस, आणखीन एक बॉल डॉट. या षटकामध्ये देखील पुनरागमन करणारं षटक अंकित राऊत यांचं पाहायला मिळालंय. 4थं षटक पुनरागमन करण्याचं षटक आहे की काय असं भासावं. पहिल्या डावामध्ये देखील ते चित्र पाहायला मिळालं. अगदी पहिल्या 3 षटकांमध्ये 39 धाव्यांपर्यंत पाठलाग झाला होता, परंतु या षटकामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन पाहायला मिळतंय अंकित राऊत यांच्या माध्यमातून. अंतिम बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत उंच तर गेलाय आणि उंची सोबत या बॉलने लांबी देखील गाठली आहे. कमालीचा फटका आहे राहुल सिंग यांच्या बॅटमधून. बॉल सीमारेषे पार लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आतापर्यंत सर्वात उंच गेलेला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. इथे 4 षटकांचा खेळ पूर्ण होईल आणि धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 47 लॉस ऑफ दी 3 विकेट. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. 47. लॉस ऑफ दी 4 विकेट. 47 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रमेश कडाळे गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. अंतिम षटकामध्ये 47 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवरती महेंद्र ठाणगे 3 सिंगल आतापर्यंत महेंद्र ठाणगे यांनी घेतलेले आपण पाहिल्यात. रमेश कडाळे गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. पहिल्याच बॉलवरती स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न पाहिलं फलंदाजाला आणि चांगला बॉल आपण पाहिलाय. गोलंदाज रमेश कडाळे यांच्या माध्यमातून
पहिला बॉल डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल इथे मात्र डॉट आलाय. 47 लॉस ऑफ दी 4 विकेट. 47 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस बॉलला दिशा दिली. कमालीचा फटका आपण पाहतोय. बॅकफुटला गेले ऑन दी अप. अगदी पॉइंटच्या डोक्यावरून अपिस खेळतायत डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. बॉल जाईल सीमारेषे पार. बदलापूर प्रीमियर लीग चौकार. धावा धावपलकावरती आहेत साईच्या 11 संघाच्या. 51 रन्स लॉस ऑफ दी 4 विकेट. 51 धावा धावपलकावरती आहेत. महेंद्र ठाणगे यांच्याकडे देखील क्षमता आहे. आतापर्यंत चाचपडत खेळले परंतु पाठीमागच्या बॉलवरती खूप कमालीचा फटका आपण पाहिलाय. यावेळेस देखील लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला खेळताय. डीपमध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. एका धावेची तिथे संधी असेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 52 धावा धावपलकावरती आहेत. 52 आणि आतापर्यंत आक्रमक क्रिकेट आपण पाहिलंय. राहुल सिंग यांनी देखील चांगली बॅटिंग केली. 52 धावा धावपलकावरती आहेत परंतु या डावाला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न करावा लागेल राहुल सिंग यांना. एक चौकार ऑलरेडी आपण महेंद्र ठाणगे यांच्या बॅटमधून पाहिलाय. शेवटचे 3 बॉल अद्यापही शिल्लक आहे आणि राहुल सिंग स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलर लेनचा बॉल होता. यावेळेस देखील शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 53 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 53 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 53 धावा धावपलकावरती आहेत. 2 बॉल या पहिल्या डावातील शिल्लक आहेत. 2 अधिकृत बॉल अजूनही बाकी आहे. ज्यावेळेस स्टेप आउट डाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिडऑफचे खेळाडू थोडेसे मूव्ह होत आहेत. थोडेसे वाईड जात आहेत. तिथे मात्र एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 54 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे या पहिल्या डावामधला आणि खरं तर पहिल्या डावामधील अंतिम षटकामधला. 1 लिगल डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस ओव्हर. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. फेकू की नको फेकू, फेकू की नको फेकू हा प्रश्न होता. एक धाव देखील महत्वाची असते. 22च्या माध्यमातून शेवटच्या बॉलवरती एकेरी धाव आली आहे. एका धावेने धावपलक पुढे जाईल आणि धाव फलकावरती धावा आहेत. 55 धावा धावपलकावरती आहेत. 56 धावेंचं लक्ष असेल. 56 इज द टार्गेट. मोर्या 11 संघाला इथून मात्र 56 धावा बनवाव्या लागणार आहेत. 56 इज द टार्गेट. 2 संघ मैदानावरती खेळत आहेत. एका बाजूने मोर्या 11 संघ आपला खेळताना पाहायला मिळतोय. संघ मालक सन्माननीय विराजी देशमुख साहेब, युवा यशस्वी उद्योजक सोबत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष ग्रामीणचे आहेत आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय सन्माननीय अमितजी भोईर. एवन जोडीचा संघ आयकॉन खेळाडू आपण पाहतोय अक्षय देशमुख आणि त्यांच्या विरोधामध्ये साईशा 11 संघ मालक आहेत कान्होरगावचे सरपंच सन्माननीय अरुणजी राऊत साहेब आणि आयकॉन खेळाडू आहेत तेजसजी राऊत. या 2 संघांदरम्यान खरं तर हा क्रिकेटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र दुसऱ्या डावामध्ये 56 धावेंची आवश्यकता आहे. 56 रन्स आणि निमित्त मात्र एकच आहे. सन्माननीय शैलेशदा वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूर प्रीमियर लीग सीझन 2 आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये दुसऱ्या डावामध्ये आपण इन्व्हाइट करतोय सन्माननीय सोमनाथजी खाडे सरांना. धन्यवाद. चला धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी फाउंडेशनच्या वतीने आपण पाहतोय. सर्वांचे लाडके शैलेशदा वडनेरे यांच्या शुभेच्छा आपण करणार आहोत. नुकताच ज्यांचं आगमन झालंय खरं तर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष ग्रामीणचे आणि या ठिकाणी मोरिया 11 संघाचे संघ मालक सन्मान्य विराजी सुनील देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी शैलेशदा वडनेरे यांना विनंती करेन की आपल्या शुभेच्छा आपण तालुका अध्यक्ष विराजी सुनील देशमुख साहेब यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने आपण करायचं. तसेच संघमालक अमितजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. शैलेश वडनेरे फाउंडेशन यांच्या वतीनं सन्माननीय शैलेशजी वडनेरे साहेब सर्वेसर्व आहेत. त्यांच्या शुभेच्छा सन्मान या ठिकाणी सर्व संघ मालकांचा केला जातोय.
अमितजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करू. यानंतर साईश 11 संघाचे संघ मालक आणि कानोरगावचे सरपंच सन्माननीय अरुणजी राऊत साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. आज दोन संघांदरम्यानची मॅच चालू आहे. दोन्ही संघाचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण अरुणजी राऊत यांचाही सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले PP रेव्हेंजर्स अर्शन मोटर्सचे या ठिकाणी संघ मालक प्रभाजी परब साहेब आणि इर्शादभाई चौकर यांना देखील विनंती आहे, आपण सुद्धा या. दोन्ही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वतीने केला जाईल. या इर्शादभाई आपण सुद्धा. PP रेव्हेंजर्स अर्शन मोटर्सचे संघ मालक आहेत. त्यांचा एक संघ आपण पाहतो, नुकताच एक सामना पराभूत झालेले आहेत, परंतु एक वेगळी स्ट्रॅटजी पुन्हा एकदा नेक्स्ट मॅच मध्ये खरं तर आपण घेऊन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. या ठिकाणी सन्माननीय स्वप्नीलजी शेलवली या ठिकाणी उपस्थित आहेत. या दादांना विनंती आहे, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. स्वप्नीलजी शेलवली साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. माजी सभापती आहेत, त्यांचाही सन्मान शैलेशजी वडनेरे फाउंडेशनच्या वतीने ठिकाणी शैलेश जरा वडनेरे यांच्या शुभस्य या ठिकाणी केला जातोय. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आहे आणि आज प्रत्येक पाहुण्याचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. अनेक सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना आपण पाहतोय. चला 56 धावांची गरज, पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. बासला होती सुरुवात. उत्तरार्ध तुम्ही पाहतात, एका बाजूला सध्या साईश 11 संघाने बनवल्या 55 धावा आणि 56 धावांचे टार्गेट या मॅचमध्ये असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. स्ट्रायकिंगला शंकर विशे तर नॉन स्ट्रायकिंगला नुरा कुवारी. बासला होते सुरुवात. या कॉमेंट बॉक्स मध्ये ऐकूया सन्माननीय सोमनाथजी खाडे सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, मॅडे सर, जे या ठिकाणी आपण पाहताय तर संपूर्ण जिम्मेदारी BPL ची खांद्यावरती घेऊन अगदी लिलया वाहत आहेत. जबरदस्त कामगिरी त्यांची सुद्धा राहिली आहे. बदलापूर नगरीची मुलुक मैदानी तोप धडकतीये. त्याचबरोबर तुषारजी शिंदे सर आज आम्हाला समालोचन कक्षामधनं साथ देत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय सिंगल मिळतीये. शंकर विषय मैदानात बॅटिंग करत असताना इंदगावचा सुपरस्टार स्ट्रायकिंग एंडवरती लेफ्ट हँडेड. इथे सुद्धा आपण पाहताय अपस्टम्पच्या जास्त बाहेर पंचांचा नो बॉलचा इशारा. या बॉलवरती अजून एक अवांतरची धाव मिळेल. स्कोअर कार्ड पुढे सरकेल. बिनबाद 2 धावा. शंकर विषय बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये आणि शंकर विषय यांच्यासाठी त्यांचे जिवलग मित्र दत्ता कडव सर, DK सर यांच्या वतीनं सलगचे 3 चौकार आणि 3 षटकाराला 1111 रुपयाचं पारितोषिक. स्पर्धा आपण पाहताय शैलेशजी वडनेरे साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली. शैलेश वडनेरे फाउंडेशन आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानानं अतिशय दर्जेदार आणि दमदार सोहळा या ठिकाणी पार पडतोय. BPL बदलापूर प्रीमियर लीग स्पर्धेची दुसरी रजनी. फटका सुंदर आहे, उंच गेलाय आणि लांबी सुद्धा गाठत असताना शंकर विषयच्या बॅटमधनं टिपिकल शंकर मैदानावरती फॉर्म मध्ये येतोय. उंच हवाई हल्ला, षटकार. सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान सन्माननीय माणिकजी कारंडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. बदलापूर प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि ते पाहुण्यांचं स्वागत खरं तर षटकाराने करण्यात आलेलं आहे. शंकर विषयला तुम्ही पाहतायत. मोरया 11 संघाचा सलामीवीर खेळाडू 2 धावा एक्स्ट्रा आल्यानंतर आलेला एक दर्जेदार संघर्षाचा संघर्षमय षटकार. नक्की नक्की मॅडे सर 56चा पाठलाग करतायत आणि पहिल्या 2 बॉलवरती वाईड बॉल पाहायला मिळाले. त्यानंतर सिक्सर येतोय. एकंदरीत एका चेंडूसाठी 8 धावा इथे खर्च केल्यात. शंकर विषय स्ट्राईक वरती.
षटकाराच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललं. यावेळेस आपण पाहता ऑप्शनच्या बाहेर पिच केलं. चौथ्या पाचव्या स्टंपवरनं अजून बाहेर काढलंय. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाहीये. बाल बचावलाय. बॅटची कडा लागली नाही आणि निश्चित आलेला हा डॉट. ओव्हर नंबर 1 मध्ये चाललेला खेळ 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या उभे ठाकलेले तुम्ही पाहताय. मोरिया 11 बॅटिंग करतायत. बनवायचे आहे 56 धावा. विराजजी देशमुख साहेब आणि अमित भोईर साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली टीम आणि त्यांना फाईट देत असताना साईशा 11 अर्थातच अरुण राऊत साहेबांनी प्रस्तुत केलेला संघ मैदानावरती. ठीक. या सन्मान नुकताच ज्यांचं आगमन झालेलं खरं तर आपण पाहतो मुख्य मंचावरती आपण पाहतोय आदरणीय माणिकजी कारंडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार गट आणि ठाणे जिल्ह्याचे ते सरचिटणीस आहेत. त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं वेलकम स्वागत. तसेच या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेला भेट देण्यासाठी या स्पर्धेचे सर्वा शैलेशजी वडनेरे फाउंडेशनच्या वतीनं त्यांचं आपण स्वागत करू. अभिषेक शेल्टरसे या ठिकाणी अभिषेक वडनेरे साहेब आपले मनपूर्वक स्वागत आणि मेहुलजी माने आपले मनपूर्वक स्वागत. मागच्या दिशेने आपण जाऊ. सध्या आपण पाहतोय मोरिया 11 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 8 या धावत संख्येवरती 56 धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू वाईड आला त्यानंतर नो बॉल. षटकार आल्यानंतर गोलंदाज रितेशने देखील कमबॅक केले. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकले आणि ते फलंदाज झाला बाद शंकर विषे. इथे मिळते सांघिक यश. मच क्रिकेटचा ज्वालामुखी बदलापूरमध्ये पेटलेला आपण पाहत आहे. कालच्या दिवसापासून इथे रंगलेला हा सोहळा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कालच्या दिवसात आपण डामडौला सुरुवात केली. शैलेश वडनेरे फाउंडेशन, शैलेशदादा वडनेरे, कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान आणि कार्यसम्राट नगरसेवक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय, ज्यांच्या स्वप्नातून साकार होत असलेला हा सोहळा कालच्या दिवशीमध्ये आपण पाहिला असेल तर अभूतपूर्व इथे कार्यक्रम पार पडला. बदलापुरातील नगर परिषदेचे सर्व लाडके नगरसेवक इथे मैदानावरती उतरवले. शिवसेनेचे नगरसेवक एका बाजूला आणि बदलापूरचे नगरसेवक दुसऱ्या बाजूला असा प्रेक्षणीय आणि मैत्रीपूर्ण सामना या ठिकाणी आपण पाहिला. इथे आपण पाहताय फटका उंच गेलाय. लांबी गाठली आहे का हा प्रश्न आहे. फिल्डर सीमारेषेवरती तैनात. टिपलाय झेल आणि संपलाय अनंता गावंडाचा खेळ. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरी विकेट. मैदानावरती आग लावत असताना रितेश. चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्मान्य सचिनदादा दलाल बदलापूर वेलफेअर असोसिएशनचे खजिनदार आहेत, त्यांचं आगमन झालंय आणि सन्माननीय अविनाशजी वजे साहेब यांचं देखील आगमन होते. आपलं देखील दोघांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दोघांनाही विनंती आहे आपण मंचावर स्थानापन्न व्हायचे. दोन्ही मान्यवर पाहुणे मंडळी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि दोघांनाही आम्ही विनंती करतोय की आपण दोघांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. सन्मान्य सचिनदादा दलाल बदलापूर वेलफेअर असोसिएशन वांगणी आणि साहेबांना विनंती आपण मंचावरती या. त्याचे सन्माननीय खजिनदार साहेब सचिन दलाल साहेब आणि सन्माननीय अविनाशजी वजे साहेब या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. आपल्या दोघांचंही आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून स्वागत करतोय. आपला विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स सोमनाथ सर. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करूयात. 56चा पाठलाग करतायत आणि सुरुवातीला पहिल्या बॉलवरती 8 धावा आल्या. त्यानंतर शंकर बाद झाला आणि मैदानावरती आलेला अनंत गावंडा शून्यावरती माघारी. नवीन बॅट्समन मैदानात बॅटिंग करण्यासाठी नंबर 4 वरती मयूर. खोलवर टप्प्याचा हा चेंडू इथे आपण पाहताय हलक्या हाताने स्वतःचा बचाव करतोय. स्क्वेअर लेगला चेंडूला पकडलं. इथे मिळतीये सिंगल. 1 धाव इथे धावफलकावरती जोडली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ नाट्यमय घडामोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळाल्या. अवांतरच्या धावांनी सुरुवात झाली. षटकार सुद्धा पाहिला. त्यानंतर 2 विकेट. एकंदरीत संमिश्र सुरुवात. धावफलकावरती जोडल्या टोटल 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट.
शैलेश दादांच्या खांद्याला खांदा लावून महेंद्र धुळे, सचिनजी धुळे या सर्व मंडळीला आपण पाहताय. दिवस रात्र कष्ट, त्याचबरोबर संपूर्ण बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आपल्याला पाहायला मिळतीये. सर्व मान्यवरांचं, सर्व कार्यकारिणीचं विशेष आभार आणि कौतुक आपण करूयात. अतिशय दर्जेदार हा कार्यक्रम पार पडतोय. षटक क्रमांक 2 मध्ये आपण सुरुवात करतो आहोत. रितेशचं पहिलं षटक आपण पाहिलंय. 9 धावा आल्यात. मैदानावरती जबरदस्त कामगिरी करत असताना दोन्ही संघ 56चा पाठलाग करतायत. काटेकी टक्कर तुम्हाला या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल. एका बाजूने खेळतायत मोरिया 11 अर्थातच आयकॉन प्लेयर अक्षय देशमुख आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहताय साईशा 11 आयकॉन प्लेयर तेजस राऊत. दोन मित्रांच्या दरम्यान ही लढाई आपण पाहताय. दोन मित्रांच्या दरम्यान मैत्रीपूर्ण सामना. तेजस राऊत कानोर गावचा सुपरस्टार, माणसाच्या आयुष्यातील खास दिवस म्हटलं म्हणजे त्याचा वाढदिवस असतो आणि आज भावाचा वाढदिवस आहे. बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा. बदलापूर बीपीएलच्या वतीनं तेजस राऊतला आपण वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आपण देऊयात. आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे तेजस. इथे आडव्या बॅटनं जबरदस्त फटका खेचलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं रवाना. 4 धावांसाठी धावा 4 चौकार. चार धावा मिळत आहेत. 4 धावांची मदत इथे स्कोरबोर्डला करतायत. मयूरच्या बॅटमधनं मिळालेल्या 4 धावा, 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड 13 वरती जाऊन पोहोचलंय. 13 ऑन बोर्ड. बॉलर तयार. राईट मोर द विकेट. कदाचित इथे धोका होऊ शकतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा, भरपूर मेहनत त्या ठिकाणी घेतली. चेंडूवरती येत असताना अगदी जीवाचं रान केलं, मात्र चेंडू हातात लाभला नाही आणि मिळतीये सिंगल. बाल बचावलाय. कदाचित बॅटची जर एज असेल तर नक्कीच इथे धोका होऊ शकला असता. सिंगल मिळतीये, धावफलकावरती जोडली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकलं एका धावेच्या मदतीनं 14 वरती. इथे सुद्धा बॅटची कडा लागली. चेंडू गलेमध्ये जातोय. फिल्डर त्या ठिकाणी जाऊन चेंडूला पकडतील, फेकतील. एक सिंगल मिळतीये. सिंगल एका धावेची मदत धावफलकाला करतायत आणि 1 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते एकंदरीत 15 वरती. ओव्हर नंबर 2. गोलंदाज अर्पण वरती या ठिकाणी विश्वास दाखवलाय. अद्यापर्यंत हा विश्वास त्यानं सार्थ ठरवलाय. एक चौकाराचा अपवाद जर वगळला तर षटक सुंदर राहिले. स्विच हिट अटेम्प्ट. कुठल्याही प्रकारचा अंदाज नव्हता, आतापाता नव्हता आणि यष्ट्यांचा वेध घेणारा हा प्रचंड वेगवान चेंडू अर्पणच्या माध्यमातून यष्ट्या डिस्ट्रॉयट करत असताना फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. बिग विकेट, बिग लॉस. विकेट डाऊन. सो मच. अपना साहेब पॉवरफुल. शैलेश दादा वडनेरे साहेबांच्या स्वप्नातून साकार होत असलेला हा संपूर्ण कार्यक्रम वडनेरे फाउंडेशनची आणि निश्चितच वडनेरे कुटुंबियांची सुद्धा एक टीम आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच अभिषेक वडनेरे, राहुल वडनेरे यांच्या माध्यमातून सुद्धा एक संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. अर्थातच वडनेरे रिव्हेंजर्स हा संघ सुद्धा पाहायला मिळेल. अतिशय दर्जेदार आणि दमदार हा सोहळा. बदलापुरातील सर्व खेळाडूंना मानाचं, हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी नेहमीच प्रयत्न केले जात होते. गेल्या वर्षीच्या हंगामात सुद्धा शैलेश दादा वडनेरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली. या वर्षी मध्ये मात्र आपण जर पाहिलं असेल तर नवीन रूपामध्ये आणि नवीन रंगारूपात इथे आलेली आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. दुसऱ्या रात्रीत आपण आहोत. कालच्या रात्रीमध्ये अभूतपूर्व कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. कालची रात्र भूतो न भविष्यती बदलापूरकरांसाठी अतिशय मानाचा आणि अभिमानाचा दिवस या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिला. बदलापूर नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, सर्व पक्षीय नगरसेवक इथे एका मंचावरती आणले, एका मैदानावरती आणले. मैत्रीपूर्ण
ही भावना आपल्याला पाहायला मिळाली आणि सर्वांगीण विकासासाठी टाकलेलं एक मैत्रीचं पाऊल शैलेशजी वडनेरे साहेबांचं आणि त्यांच्या स्वप्नांचा आणि निश्चितच त्यांच्या स्पर्धेचा स्वागत करणारा हा जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. कोहारी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने आपण पाहताय सलामीसाठी आलाय, शांत डोक्यानं बॅटिंग करत असताना संधी जास्त मिळाली नाही, मात्र जशी संधी मिळाली स्ट्राईक वरती हल्ला बोल करत असताना मी आहे याची जाणीव इथे करून दिली आहे. षटकाराच्या मदतीने धावफलकाला इथून उंची देतोय. इथे सुद्धा फटका खेचलाय, कव्हर ड्राईव्ह सीमारेषेवरती वाईडिश लॉग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी पकडून फेक करतोय, एकच सिंगल मिळेल. 22 धावा एकंदरीत स्कोअर कार्ड वरती, 22 ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकात आपण आहोत. गोलंदाजीसाठी राहुल वरती विश्वास दाखवलाय आणि त्याच्यावरती आक्रमक हल्ला करण्याचा प्रयत्न नुरा कोहारीच्या माध्यमातून. साथ देण्यासाठी संघाचा आयकॉन प्लेअर अक्षय देशमुख आलाय, कानोर एक्सप्रेस म्हणून ख्यातनाम प्राप्त व्यावसायिक दर्जाचा एक सर्वोत्तम खेळाडू. या यस सर, या दरम्यान सन्मान्य सुधीरजी भोसले साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांना देखील विनंती राहील या आपण मंचावरती एक्स्ट्रा कव्हरला फटका एक्झिक्यूट करण्यात आला. तोपर्यंत एक सिंगल धाव बळेल अक्षय देशमुखला आणि सिंगलच्या मदतीने 23 धावांवरती पोहोचला तो मोरिया 11 संघ. तेवीस धावा इथे बनल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू आणि आता 33 धावांचं इथून लक्ष पार करायचंय. नुरा कोहारी स्ट्रायकिंग एंड वरती बदलापूर गावचा सुपरस्टार, अनुभवाची भरपूर मोठी शिदोरी पाठीशी, ही शिदोरी इथे खोलावी लागेल. 15 चेंडू 33 धावांचं लक्ष पार करायचंय. नुरा कोहारी नामवंत खेळाडू आहेत, मैदानावरती निश्चित आपल्या नावाची छाप सोडावी लागेल. एक षटकार आलाय, इथून आपण पाहताय बॅटला स्पर्श झालाय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं आलाय, चेंडूला पकडून फेक करेल. 2 धावा कंप्लीट झाल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट दोघांच्या दरम्यान आपण पाहताय. एका बाजूनं नुरा कोहारी सलामीसाठी आलेला खेळाडू, तर दुसऱ्या बाजूनं बॅटिंग करत असताना संघाचा आयकॉन प्लेअर कप्तान अर्थातच अक्षय देशमुख. जिम्मेदारी खांद्यावरती असेल, कप्तानी इनिंग त्याला सुद्धा साकारावी लागेल. बॅटिंग करत असताना 56चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. अद्यापर्यंत बनल्यात स्कोरबोर्ड वरती त्या टोटल 25. समोरच्या दिशेला खेळलेला फटका लॉंग ऑफ वरती, अगदी हातामध्ये चेंडू, फिल्डरच्या सिंगल मिळतीये. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. सिंगल एक धाव मिळेल, धावफलक पुढे जातं. एका धावेच्या मदतीनं ते 26 या धावसंख्येवरती 26. तेरा चेंडू आणि आता 30 धावांचं लक्ष पार करायचंय. आज आपण पाहताय चांगल्या पद्धतीनं आज आपण सुरुवात केली. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर शेड्यूल प्रमाणे थोडंसं उशिरानं होतं. भरपूर प्रेक्षकांची इथं तुडुंब गर्दी, त्याचबरोबर नगरसेवकांची प्रेक्षणीय मॅच. त्याच्या अगोदर आपण पाहिली सर्व नगर परिषदेचे कर्मचारी आणि पोलीस बांधवांच्या दरम्यान मॅच. 3 षटकांचा खेळ संपलाय, चर्चा होत राहील. निश्चितच आपण सर्वजण एन्जॉय करतोय. बीपीएल धावफलकावरती बनल्या टोटल 27 धावा. निश्चित मैदानावरती परिस्थिती गंभीर बनली आहे. 12 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष पार करायचंय. टाईट मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. प्रेक्षक राजा मैदानावरती मॅचची वाट पाहतोय. पाणी पिण्यासाठी थोडासा वेळ, स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि ऐकूया तत्पूर्वी व्हीपी साऊंडचं सुमधुर संगीत. विशेष सन्मान करणार आहोत. नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे, भारतीय जनता पार्टीचे खरं तर ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते सन्मान्य सुधीरजी भोसले साहेब, या पण आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. शैलेशजी वडनेरे साहेब यांच्या शुभस्य सन्मान या स्पर्धेच्या वतीनं होतोय. उपस्थित सर्व यस, सलामी ठोकली आहे. थोड्याच वेळात त्यांच्या जलव्याला इथे सुरुवात होईल. प्रेक्षक राजाचं, त्याचबरोबर मैदानावरती आलेल्या सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं आणि मंचावरती सर्व पाहुण्यांचं मनोरंजन करण्याचं काम
विष्णू शिंदे भाऊजींच्या माध्यमातून नक्कीच होईल. चौकार मिळालाय. 4 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्डला मिळाली आहे गती. धावफलक 32 या आकड्यावरती. 32 32 धावा धावफलकावर. अर्पण गोलंदाजी मार्कवरनं. नुरासाठी हा चेंडू लेग स्टंपला सोडून मागे गेलाय. विकेट किपरच्या मागे चेंडूला अडवलंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. सिंगल मिळतीये. वाइड +2. यस 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 भाऊजी के स्टाइल में वाइड बॉल आ गया. सिंगल आणि त्यानंतर वाईट अशा पद्धतीच्या 2 धावा इथे अवांतरच्या मिळतील. स्कोरबोर्ड इथून हलतं पाहायला मिळतंय. 32 वरनं पुढे सरकलं 34 या धावा संख्येवरती. 56 धावांचा पाठलाग. 56 टू विन. 4थं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अर्पण ज्यानं या अगोदर स्वतःचं पहिलं षटक हाताळलं ते चांगलं टाकलं होतं. या षटकात आपण पाहताय तर निश्चितच थोडंसं संमिश्र राहिलंय. अक्षय आणि नुरा दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी. 56 पर्यंत डोलारा सांभाळायचा आहे. मॅजिक फिगर 56. फटका सुंदर. सीमा रेषेवरती गॅदर करतायत. पकडून फेक करतायत. एक सिंगल मिळतीये. पहा तुम्ही जर मैदानावरती असाल तर तुम्हाला ड्रोन कॅमेऱ्याचे जबरदस्त विहंगम दृश्य पाहायला मिळतंय. अत्यंत वेगानं ड्रोन कॅमेरा या ठिकाणी संपूर्ण मैदानाची क्षणचित्र टिपत असताना पाहायला मिळतोय. जगन्नाथ क्रीडा संकुलाचं हे अतिशय सुंदर देखणं रूप तुम्ही पाहू शकताय युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. त्याचबरोबर टीव्ही स्क्रीनवरती. इथे फटका समोरच्या दिशेला. लॉंग ऑफ वरती थोडंसं फंबल आणि त्यानंतर इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. दोन धावांच्या मदतीने धावफलक टोटल 37. शेवटचे 7 बॉल आणि 19 धावांचं अजूनही लक्ष. नुरा कोहारी बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती आणि सलगचे 3 षटकार जर आहे तर बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष मान्यवर महेशजी धुळे सर, मॅडी सर यांच्या वतीनं 555चं पारितोषिक. इथे फटका लाजवाब. अभ्यासपूर्ण बॅटिंग करत असताना संपूर्ण जिम्मेदारी खांद्यावर स्वीकारली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. हाँ भाऊजी, तलवार पुरानी है मगर धार वही है. इथे आपण पाहताय तर सामना दोन्ही संघांसाठी आता जिवंत झालाय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि आता इथून 15 धावांचं लक्ष्य पार करायचंय. जबरदस्त बॅटिंग करतायत. 56 धावांचा पाठलाग करत असताना नुरा कोहारी मैदानावरती जिम्मेदारी पूर्वक पारी खेळतोय. आघाडीचा सरदार आहे. सलामीसाठी आलाय आणि अद्यापर्यंत आपण पाहताय तर बॅटिंग करत असताना संपूर्ण जबाबदारी खांद्यावरती स्वीकारत असताना 21 धावांची नॉट आउट इनिंग इथे साकारली आहे. मोरया 11 संघ मैदानावरती खेळतोय. अर्थातच विराजी देशमुख साहेब आणि अमितजी भोईर साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली टीम आहे. मंचावरनं मॅचचा आनंद घेत आहेत. दोन्ही संघांसाठी निश्चितच आपण पाहताय तर ही अतिशय महत्वाची मॅच. प्रत्येक सामना गरजेचा. अगदी जीव मुठीत धरून संघ मालक सुद्धा या मॅचचा आनंद लुटतायत. क्रिकेटचा हा खेळ असाच आहे. प्रत्येक क्षणानंतर इथे बदलत असताना पाहायला मिळतोय. साईशा 11 हा संघ सुद्धा मैदानावरती पाहायला मिळतोय. अरुणजी राऊत साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली टीम आहे. ते सुद्धा जीव मुठीत घेऊन या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व संघ मालकांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात या मॅचसाठी. शेवटचे 6 बॉल आणि 15 धावांचं लक्ष्य इथे पार करायचंय. कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो जी जान से लढा नहीं. शेवटचे 6 बॉल आणि 15 धावांचं लक्ष्य इथे पार करायचंय. ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय, ज्याच्यावरती सर्वात जास्त भरोसा, अक्षय देशमुख संघाचा आयकॉन प्लेयर स्ट्रायकिंग एंड वरती 6 बॉल आणि 15 धावांचं लक्ष्य असताना अँकरचा रोल प्ले करत असताना बदलापूरचा तुफानी अंदाज असणारा बॅट्समन नुरा कोहारी नॉन स्ट्रायकिंग एंड वरनं. गोलंदाजी मार्क वरती तेजस राऊत. दुसऱ्या बाजूने आयकॉन बड्डे बॉय बॅटची कडा आणि बड्डे बॉय न दिलंय रिटर्न गिफ्ट. पहिल्याच बॉल वरती टिपलाय मोहरा.
पहिला फलंदाज त्याच्या नावावरती होत असताना अक्षय देशमुख आयकॉन न घेतलीये आयकॉनची विकेट. पंधरा धावांचं लक्ष होतं. इथे आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट मिळवली तेजस राऊतनं. बड्डे बॉयनं आज आपण पाहताय तर कारनामा करायला सुरुवात केली. या संपूर्ण मॅच मध्ये आपण पाहिलं असेल थोडंसं निराशानं सुरुवातीला केलं बॅटिंग करत असताना, मात्र इथे गोलंदाजाच्या भूमिकेत आल्यानंतर आंद्रे रसल ज्याप्रमाणे शेवटच्या अंतिम षटकांमध्ये मॅच मध्ये येत असतो आणि तशाच पद्धतीने इथे एंट्री केली, रॉयल एंट्री, आणि पहिल्याच बॉलवरती अक्षय देशमुख सारखा मोहरा इथे आपण टिपत असताना पाहायला मिळतोय. 440चा झटका दिलाय. नवीन बॅटर मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी जिम्मेदारी आता खांद्यावरती असेल अर्थातच सुरेश निरगुडा याच्या खांद्यावरती. शेवटचे 5 बॉल 15ची गरज. टीमचे मेंटॉर दिव्यजी बनोटे इथनं मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी सीमारेषेला लगत उभे राहून इथे मॅचचा आनंद घेत असताना जीव मुठीत घेऊन चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तुम्ही पाहत असाल. प्रत्येक बॉल नंतर प्रत्येकाच्या हृदयाची धडधड 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 वाढत असताना दिल धगधग करताय. चेक करायचंय कदाचित इथे आपण पाहताय रिटायर्ड हट थोडासा मैदानावरती आपण पाहताय तर शरीर साथ देत नाहीये. या अनुषंगाने मैदान सोडत असताना नुरा कोहारी नवीन बॅटर मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी अंकित राऊत येतोय. जिम्मेदारी पहा फार मोठी असेल. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर इथे आपण पाहिलं तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालं. त्यानंतर आलेला व्हाईट बॉल. एकंदरीत पाहिलं तर शेवटचे 5 बॉल आणि 14 धावांची आता आवश्यकता. 5 चेंडू 14 धावा. हा चेंडू सुद्धा चेक केला जाईल. ऑप्शनच्या जास्त बाहेर पंचांनी दंडित केलं. येस इट इज व्हाईट बॉल. अवांतरची खून करत असताना 1 धाव मिळतीये. स्कोर कार्ड वरती जोडल्यानंतर धावफलक पुढे सरकलं 43 या धावसंख्येवरती. 43 बनल्यात. 5 चेंडू आणि आता 13 धावांचं लक्ष इथे पार करायचंय. बॉलर तयार तेजस राऊत. यावेळेस हा चेंडू समोरच्या दिशेला चेंडू चालला अलॉंग द कार्पेट. वाईड इज लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आहे. दूरवरनं जोपर्यंत थ्रो येईल. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न करतायत मात्र वेळीच स्वतःला आवरतायत. स्वतःला सावरत असताना अंकित राऊत आणि सुरेश निरगुडा या दोघांच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी. धावा इथून आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 11 धावांचं लक्ष पार करायचंय. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर. मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर आप कोशिश भी ना करो ये बहुत गलत बात है. शेवटचे 4 बॉल आणि 11 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. लक्षाचा पाठलाग करत असताना इथून मात्र खंबीर भूमिका घ्यावी लागेल. परिस्थिती गंभीर आहे. या गंभीर परिस्थितीत खंबीर उभं राहावं लागेल. बॉलर तयार तेजस. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी त्यानं केली आहे. मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलाय. इथे सुद्धा व्यवस्थित बॅट वरती आला नाही. मिळतीये फक्त सिंगल. एकच मिळाली. इथे आपण पाहू शकताय समीकरण. 3 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची गरज. आखरी 3 गेंदे और 10 रनों की जरूरत. लास्ट 3 डिलिव्हरी रिमेनिंग. रिक्वायर्ड 10 रन्स टू विन. गोलंदाज तेजस आज मात्र आपल्या संपूर्ण चाहत्यांना खुश करतोय. बड्डे बॉय चांगली गोलंदाजी. एकाच ऍक्शन मध्ये आपण पाहताय चेंडूला आत बाहेर अगदी आपण पाहताय लीलया करत असताना व्हेरी गुड बॉलिंग.
जबरदस्त हा चेंडू डॉट येतोय. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूचा टप्पा खाला पडल्यानंतर काटा बदला थोडासा आतमध्ये घेतलं आणि निश्चित काही किंचित आतमध्ये आल्यानंतर फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा अंदाज आला नाही. चेंडू आला डॉट. शेवटचे 2 बॉल 10 धावांचं लक्ष आहे मैदानावरती. निश्चितच अजूनही हे पॉसिबल टार्गेट 2 चेंडू 10 धावा. असं वाटलं होतं की मोरिया 11 हा संघ मैदानावरती सहजगत्या हा सामना जिंकेल, मात्र त्यानंतर केलेलं कमबॅक जबरदस्त राहिले. 2 चेंडू 10 ची गरज. स्लॉग स्वीपचा फटका सुंदर आहे. उंची आणि लांबी सोबत गाठत असताना चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. BPL षटकार. चित्तथरारक सामना, प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा, मान्यवरांच्या हृदयाची धडधड वाढवणारा सामना. 2 चेंडू 10 धावांची गरज होती. आता सामना येऊन ठेपला 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. स्वतः शैलेशजी वडनेरे साहेब सुद्धा अगदी सीमारेषेच्या जवळ येऊन या मॅचचा आनंद लुटतायत आणि BPLचा आनंद लुटत असताना इथे पाहायला मिळतायत. अजून एक षटकार जर आला तर शैलेशजी वडनेरे साहेबांच्या वतीनं आणि अभिषेक वडनेरे यांच्याकडनं 555 पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाले. 1 बॉल 4. हाय व्होल्टेज ड्रामा. तेजस राऊतनं टाकलाय हा डॉट आणि मॅच या ठिकाणी जिंकून दिली आपल्या टीमला. जबरदस्त कामगिरी करत असताना साईशा 11 या टीमनं हा चित्तथरारक सामना खिशात टाकलाय. वेल प्लेड. सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि हा सामना साईशा 11 अर्थातच अरुणजी राऊत साहेबांच्या संघानं हा सामना जिंकलाय आणि निश्चितच